वितरणात त्रुटी आढळल्यानं यावेळेस गोंदिया जिल्ह्यातील 50,000 शेतकरी बोनस पासून वंचित असल्याचं समोर. सरकारनं धान उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या वर्षी प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरपर्यंत जाहीर केला होता. जळगावमधील तापमानामध्ये मोठी घट, तर गहू, कांदा आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण. मात्र तापमान 8 अंशांवर गेल्यानं जनजीवन विस्कळीत. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. गट्टी हळदीच्या या दरामध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपयांची घट, तर हळद बाजारामध्ये येण्यापूर्वी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. जळगावच्या भुसावळमध्ये पपई पिकावरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी वर्ग चिंतेत. कृषी विभागाकडे उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा आणि मका पिकं धोक्यात. पिकांवर रोगराई पसरल्यानं शेतकरी चिंतेत, तर हरभऱ्यावरती घाटे अळी आणि मक्यावरती लष्करी अळीचा प्रादुर्भाव. यवतमाळच्या प्रफुल्ल कापसे यांच्याकडून आधुनिक शेतीचा अवलंब. 12 एकर शेतात तुरीची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न त्यांनी मिळवलेलं आहे. तर SRT या पद्धतीनं शेतात तुरीची लागवड करण्यात आली आहे. शहाद्याच्या वडाळी या ठिकाणी माथेफिरूकडून पपई बागेचं मोठं नुकसान. अज्ञात माथेफिरूंनी 40 ते 50 झाडांच्या फळदाण कापून फेकल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. तर माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्याची मागणी. नाशिकमध्ये अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनावरती मोठा परिणाम. द्राक्षांपासून बनणारी वाईन ही महागण्याची शक्यता. 6 महिने सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट. कोकणातील विविध भागातून पुण्यातील बाजारात हापूस आंबा दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. तर सध्या हापूस आंब्याच्या पेटीला 15,000चा दर. फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारखेदरम्यान हापूसचा हंगाम सुरू होण्याचा अंदाज. सातारा जळगावच्या वाघोडमध्ये मुंजोबा महाराज यात्रोत्सवाला सुरुवात. 26 जानेवारीला मुख्य यात्रोत्सव असणार. भाविकांची मोठी गर्दी उसळणार. नवी मुंबईच्या नेरुळमध्ये आगरी कोळी महोत्सव 2026चं उद्घाटन संपन्न. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन. तर महोत्सव आजपासून 1 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार. नाशिकच्या सिन्नरमधील ऐतिहासिक गुंडेश्वर मंदिरात सूर्यनमस्कारांचा जागर. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालत आरोग्याचा संदेशही दिला. पुण्याच्या भोरमधील विद्याप्रतिष्ठान शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती. झडपी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारत निवडणूक आयोगाचा स्वीप अंतर्गत उपक्रम. पुण्याच्या भोरमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलिसांकडून जनजागृती. रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती मोहिमेचं आयोजन. तर याच वेळेस नागरिकांना वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती देखील देण्यात आली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या मुख्य विश्वस्त पदे भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड झालेली आहे. संस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीमध्ये सर्वानुमते देखणे यांची मुख्य विश्वस्तपदी निवड झालेली आहे. परळी शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा करा, अन्यथा नगरपालिकेवरती हंडा मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा. परळी तालुक्यातील नागापूर धरण हे 75 ते 80% त्या ठिकाणी पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती. भुसावळमधील हतनूर धरणाचे पाणी अखेर वरणगाव परिसरामध्ये सोडण्यात आलं. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून पाणी सोडण्याची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांसह आता नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. वाशिमच्या मेडशी वाकळवाडी या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ग्रामस्थांकडून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणीही केली जाते. मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे ते पिंपरी फाटा रस्त्याच्या 6 पदरीकरणाचं काम युद्ध पातळीवरती सुरू. अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सिमेंट कॉन्क्रीटचा महामार्गाचं निर्माण. तर यामुळे आता मेंटेनन्सच्या खर्चातही कपात होणार. NHAIची माहिती. सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. बोरघाटामध्ये वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा. तर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रयत्नही करण्यात आले होते. जळगावच्या अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे उपशिक्षकाची नियुक्ती करत फसवणूक झाली आहे. या प्रकरणी आता जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यकासह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. लाखो रुपयांचं वेतन घेऊन शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचंही उघडकीस झालंय.